नमस्कार. फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही आरोप केले, काही स्पष्टीकरण जैन बोर्डिंगच्या संदर्भात केलं. त्या संदर्भामध्ये मी लाईव्ह येत आहे. हिराचंद नेमचंद दिगंबर विद्यार्थी गृह या नावानं स्वर्गीय वालचंद हिराचंद जोशी यांनी 1941 साली हे विद्यार्थीगृह सुरू केलं. त्यांच्यासमोर आदर्श होता तो दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर, टिळक या साऱ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे भरीव काम केलेलं आहे. बहुजनांची पोरं शिक्षण घेतली पाहिजेत, शिकली पाहिजेत या उद्देशानं त्यांनी जे काम केलं त्याची प्रेरणा घेऊन पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये दुर्गम भागामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची सोय, निवासी सोय आपल्या इथं पुण्यात करता यावी या उद्देशानं त्यांनी पुढाकार घेऊन हे वसतिगृह सुरू केलेलं होतं. आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली होती. 19/6/1958 साली याचा ट्रस्ट निर्माण झाला आणि त्याचा डीड तयार झाला, ज्याच्यामध्ये जो ट्रस्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं एक बॉयलाज निर्माण केला गेला. वालचंद शेठजी इतके द्रष्टे होते की त्यांना कदाचित पुढच्या पिढीबद्दल अंदाज असावा. त्यांनी ट्रस्टीड करताना मी ट्रस्टीडचा एक पानाचा झेरॉक्स या ठिकाणी आणलेला आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ही जी मालमत्ता आहे ट्रस्टची त्याची विक्री करता येणार नाही, कायमस्वरूपी कुणाला देता येणार नाही. 19 नंबरचा हा क्लॉज आहे त्या बॉयलाजमधला. जर संस्थेला काही आर्थिक अडचण आली तर समाजापुढं जावं आणि देणग्या गोळा कराव्यात, अन्य मार्गाने निधी उभा करावा, पण कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या ज्या ट्रस्टच्या मालमत्ता विकू नये अशा प्रकारचा बॉयलाजमध्ये त्यांनी आधीच तरतूद करून ठेवली आहे. एवढंच नव्हे तर या ट्रस्टचे जे ट्रस्टी भविष्यामध्ये होतील त्यांच्यापैकी कुणी 6 महिन्यापेक्षा जास्त जर का परदेशात राहिला तर तो ट्रस्टी म्हणून काम करायला अपात्र ठरेल, अशा सुद्धा तरतुदी करून ठेवल्या. 25 जून 1958 साली या ट्रस्टची नोंदणी झाली. 29 जुलै 1958 3.5 एकर जमीन अधिग्रहित केली गेली आणि 1960 साली जे दिगंबर जैन मंदिर स्थापन झालेलं आहे ते 1960 साली त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, ज्याची नोंद कागदपत्रामध्ये कुठेही दिसत नाही, शेलडेडमध्ये कुठेही दिसत नाही. ते मंदिर 65 वर्ष जुनं असं आहे. परंतु एकूणच त्या व्यवहारामध्ये या मंदिराचा कुठंच उल्लेख दिसून येत नाही. असं असताना वालचंद शेठजींच्या नंतर वारसा हक्कानं त्यांच्या कुटुंबियातील किंवा त्यांच्या नातेवाईकातील जे ट्रस्टी पुढे झाले, कारण वालचंद शेठजींनी या ट्रस्टच्या माध्यमातून, या वसतिगृहाच्या माध्यमातून एवढं चांगलं सेवा केलेली होती की कुणीही त्यांना त्यांच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी किंवा वारसदारांनी, रक्ताच्या वारसदारांनी त्या ट्रस्टमध्ये येऊ नये असा विरोध करायचं काही कारणच नव्हतं. वारसा हक्कानं त्यांच्या घरातले वारसदार आणि त्यांच्या मर्जीतले लोक त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून राहिले. बोर्डिंग चालू होतं. बोर्डिंगमधून जी फी वसूल व्हायची त्या फी मधून
ट्रस्टचा कारभार अतिशय चांगला, अगदी 31 मार्च 2025 पर्यंत चांगला होता, हे एकूण कागदपत्रावरून दिसून येतं. उलट वेळोवेळी या ट्रस्टमधून ट्रस्टीनी बेकायदेशीररित्या, नियमबाह्यरित्या पैसे उचललेले दिसतात. उदाहरणार्थ 8 कोटी जे पैसे उचलले गेले ते नवीन जागा खरेदी करण्यासाठी असं कारण सांगून या ट्रस्टमधून पैसे उचलले आणि ते पैसे जमा झाले वालचंद इंडस्ट्रीमध्ये आणि अनसेक्युलर लोन म्हणून त्या ठिकाणी जमा घेतली. जमीन विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी त्याचा कुठेच उपयोग केला गेला नाही. अशा पद्धतीने यापूर्वी सुद्धा 2 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं 5-6 कोटी रुपये या ट्रस्टमधनं उचलले होते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की 3.5 एकरामध्ये सुसज्ज असणारी इमारत जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. दगडी इमारत आहे. त्या इमारतीला काहीही झालेलं नाही. स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं तर कळेल की ही इमारत अजून 50 वर्ष तरी सहजगत्या टिकेल. विद्यार्थी बागडत होते. बाहेर एक मैदान आहे आणि या वसतिगृहात राहणारे आतापर्यंतचे जे 15,000 पेक्षा अधिक संख्येनं असणारे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून त्या एकूणच या वसतिगृहाच्या परिसरामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीतलं पाणी काढून वृक्षारोपण केलं. 60-60 वर्षाचे जुने वृक्ष जवळपास 300 पेक्षा जास्त संख्येनं या परिसरामध्ये आहेत आणि अतिशय सुंदर असा हा परिसर विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टानं केलेला आहे. असं असताना 13 फेब्रुवारी 2025 जागा विक्री करण्यास परवानगी मिळावी म्हणून धर्मादा आयुक्ताकडे या ट्रस्टीने परवानगी मागितली. आता योगायोग बघा, 13 फेब्रुवारीला जागा विक्रीची परवानगी मागितली आणि ह्या जागा विक्रीच्या परवानगी देणारे जे धर्मादा आयुक्त आहेत कलोती, हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पदावर रुजू झालेले होते. म्हणजे जणू काय या व्यवहारासाठीच त्यांना तिथं आणलं होतं का काय असं संशय वाटण्यासारख्या ह्या सगळ्या घटना आहेत. कारण ते रुजू झाल्यानंतर लगेच आठवड्याच्या आत 13 तारखेला जागा विक्रीच्या मागणीचा परवाना दिला गेला आणि 4 एप्रिलला धर्मादाय आयुक्त यांनी त्याला लगेच परवानगी देऊन टाकली. म्हणजे 13 एप्रिल 13 मार्च म्हणजे 2 महिन्यापेक्षाही कमी वेळेत धर्मादाय आयुक्ताकडे वेगवेगळ्या कामासाठी लोक अनेक दिवस खेटे घालतात, हेलपाटे घालतात. त्यांना साधा नक्कल मिळत नाही, उतारा मिळत नाही. पण एवढ्या महत्वाचा पुण्याच्या प्राईम लोकेशन मध्ये असणारा करोडो रुपयाची मालमत्ता असणाऱ्या जागा विक्री करण्यासाठी जेव्हा ट्रस्टी परवानगी मागतात तेव्हा धर्मादाय आयुक्तांना खरोखरच तपासणी करावीशी वाटली नाही का की खरोखरच आर्थिक स्थिती वाईट आहे का, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत का, आणि म्हणून जागा विकण्याशिवाय या ट्रस्ट समोर दुसरा पर्याय नाही का, याची तपासणी खरं तर धर्मादाय आयुक्तांनी केलं पाहिजे होतं. कारण ती त्यांची जबाबदारी आहे. परंतु ते काही न करता 1.5 महिन्याच्या आत 4 एप्रिलला धर्मादाय आयुक्त यांनी ही जागा विकण्यासाठी परवानगी दिली आणि लगेच 1 महिन्याच्या आत 15 मेला गोखले बिल्डर यांच्याबरोबर जागा विक्रीच्या संदर्भामधलं साठेकत झालं. आता हे साठेकत होत असताना त्याच्या आधी ट्रस्टीने ही जागा त्याची जगा व्हॅल्युएशन करून घेणं, ह्या सगळ्या ज्या कंपन्या गोष्टी आहेत हे एका कंपनीवर सोपवलं. त्या कंपनी जी कोकलेंच्यासाठी नेहमी काम करत असते त्याच कंपनीवर सोपवलं. त्यांनी व्हॅल्युएशन केलं आणि त्या पद्धतीनं जाहिराती दिल्या गेल्या. आता काही लोक म्हणतात की वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली गेली, ह्या जाहिराती कशा पद्धतीने दिल्या जातात, पेपर कसे कायम केले जातात हे सगळ्यांना माहिती आहे.
तरी सुद्धा आपण विश्वास ठेवू की त्यांनी जाहिराती दिल्या. पण जाहिराती दिल्यानंतर नेमक्या 3च कंपन्या आल्या त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये, आणि त्या तिन्ही कंपन्या पुण्यातल्याच, आणि त्याही एकमेकीशी व्यावसायिक संबंध असणाऱ्याच तिन्ही कंपन्या निघाल्या. आणि त्यांनी संगनमत केल्याचं स्पष्ट दिसत आहे, कारण त्या तिघांचे जे टेंडर्स आहेत ते टेंडर एकाच ठिकाणी टाईप केल्यासारखं फॉन्ट एकच दिसतो. इतक्या सगळ्या सूक्ष्मपणानं बघितल्यानंतर लक्षात येतं हे का तर हे कुणी बघायचं. आणि मग एकानं 180 कोटीची टेंडर भरलं, एकानं 200 कोटीचं भरलं, आणि एकानं 211 कोटीचं भरलं. अशा पद्धतीनं 230 कोटीला हा व्यवहार झाला. आता ही जी गोखले गोखले बिल्डरला खर तर पहिल्यांदा पुनर्विकासासाठी द्यायचा अशा प्रकारचा ठराव झालेला होता, असा या ट्रस्टीचे एक ट्रस्टी चकोर गांधी यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणानं म्हटलं की आधी आम्हाला सांगितलं गेलं की रिडेव्हलपमेंट करायची आहे, परंतु आणि त्यांची संमती तोंडी घेतली गेली. प्रत्यक्षामध्ये त्या मीटिंग ही झालेलीच दिसत नाही असं एकूण त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरनं दिसतंय, कारण त्यांनी 6 ऑक्टोबर 2025 ला राजीनामा दिलेला आहे. आणि राजीनामा दिलेला असताना त्यांनी राजीनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की माझ्याकडे जे सांगितलं गेलं की रिडेव्हलपमेंट आहे म्हणून विश्वासानं मी सह्या केल्या, परंतु ही जागा विक्री करायची आहे हे मला शेवटपर्यंत कळालंच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. साठेकत वाचल्यानंतर त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी मग 6 नोव्हेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की इथं विद्यार्थ्यांना ही जागा विकली तर विद्यार्थी राहणार कुठं, हॉस्टेल बंद करावं लागेल, त्या अनेक मुद्द्यावर त्यांनी मुद्दे उपस्थित केले. परंतु ट्रस्टीनी त्यांच्या एकूण राजीनाम्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी 6 तारखेला राजीनामा दिलेला असताना त्यांनी म्हटलं की 5 तारखेपासून माझा राजीनामा विचारात घ्यावा, म्हणजे याचा अर्थ पुढच्या काही गोष्टी होतील, पुढच्या काही निर्णय होतील त्याला मी बांधील नाही, असंच एक प्रकारे चकोर गांधीने म्हटलेलं होतं. त्यांनी अनेक संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल आरोप केलेले होते आणि आरोप केलेला असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून 8 तारखेला म्हणजे 2च दिवसांनी हे खरेदी खत झालेलं आहे. आता गंमत अशी आहे की 8 तारखेला खरेदी खत झालं आणि लगेच 10 तारखेला काय झालं, त्याच दिवशी म्हणजे साठे खताचं रूपांतर घाण खतात झालं. साठे खत 8 ऑक्टोबरला झालं, खरेदी पत्र झालं. साठे खताचं रूपांतर खरेदी पत्रात 8 ऑक्टोबरला झालं. त्याच्यात आधी 27 सप्टेंबरला या जैन मंदिरामध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंग मधले पुण्यातले बहुतेक सगळे जैन बांधव उपस्थित होते. मी त्या बैठकीमध्ये होतो आणि त्या बैठकीमध्ये खरं तर मला बोलावून घेण्यात आलेलं होतं की विषय गंभीर आहे, याच्यामध्ये अनेक मोठे हस्ती आहेत, राजकीय नेते आहेत आणि आमची ताकद या लोकांच्या बरोबर 2 हात करण्यासाठी पोचत नाही. पुढाकार घेतलेला होता माजी विद्यार्थ्यांनी, आमचे पूर्वाश्रमीचे मित्र योगेश पांडे यांनी. आणि या लोकांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या मोठ्या हस्तींच्या बरोबर आमची लढाई आहे, त्यामुळं तुमची या मतीची आम्हाला गरज आहे, आमच्यावर अन्याय होतो आहे. त्यातल्या काही लोकांना धमक्या आलेल्या होत्या, भीती घातलेली होती आणि त्यामुळं 27 सप्टेंबरला जी बैठक जैन मंदिरामध्ये झाली त्या बैठकीला मी स्वतः हजर राहिलो. आणि त्यावेळी मला सांगितलं गेलं, काही कागदपत्र दाखवली गेली, कारण तोपर्यंत या विषयाचा माझा दूरचाही संबंध नव्हता. तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांनी
आणि सगळ्यांनीच लोकांनी मला काही कागदपत्र दाखवली आणि त्या कागदपत्रावरनं माझ्या असं लक्षात आलं की ही जे गोखले डेव्हलपर्स आहेत, या गोखले डेव्हलपर्स मध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ हे भागीदार आहेत आणि त्यांच्या निवडणूक विवरणपत्रामध्ये सुद्धा ते लिहिलेलं आहे. आणि मुरलीधर अण्णांचा थेट संबंध असल्यामुळं आम्हाला मर्यादा पडतात, प्रशासन आम्हाला साथ देत नाही, पोलीस त्रास देत आहेत. तेव्हा तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं पुण्याच्याच साऱ्या जैन बांधवांनी मला विनंती केली. मुरलीधर अण्णा मोहोळ आज म्हणाले की राजू शेट्टी वगळता पुण्यातल्या कुठल्याही जैन बांधवांचा माझ्याबद्दल आक्षेप नाही किंवा मला विरोध नाही आहे असंही ते म्हणाले. पण 17 ऑक्टोबरला जो मोर्चा होता 90% जे जे लोक त्या ठिकाणी जे उपस्थित होते ते पुण्यातले स्थायिक जैन बांधव होते, हे मुरलीधर अण्णांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या सगळ्यांनी शेवटी शहरातला माणूस हा सरळ मार्गी असतो, पापभिरू असतो, त्याला या सगळ्या व्यवस्थेशी लढण्याचं याच्यामध्ये एवढं सामर्थ्य नसतं आणि नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन खरं तर ही जागा हडप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक होतोय. हे पहिलंच प्रकरण नाही, लक्षात ठेवा. यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे 15-20 वर्षापूर्वी वालचंद सांस्कृतिक भवन असं काहीतरी एक जागा होती, ती सुद्धा प्राईम लोकेशनला होती आणि ती सुद्धा त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हाताशी धरून अशाच पद्धतीने विकली गेलेली होती. त्यावेळी सुद्धा एक मोठं आंदोलन झालं होतं, परंतु ते आंदोलन चिरडलं गेलं, दुर्लक्षित केलं गेलं, सत्तेपुढे शहाणपणा चालला नाही आणि ती मालमत्ता अशाच पद्धतीने विकली गेली. आता इथं सुद्धा असंच होणार असं गृहीत धरून या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि म्हणून त्या बैठकीला गेल्यानंतर मी आता मुरलीधरांना मोहोळ जे म्हणतात की माझ्याशी राजू शेट्टींनी संपर्क साधायला पाहिजे होता, वास्तविक पाहता ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांना संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केलेला होता, भेटायचा प्रयत्न केला, परंतु सातत्यानं मला उत्तर दिलं गेलं की ते बाहेर आहेत, ते सध्या कामात आहेत. त्याचबरोबर मला असाही निरोप आला की माझा त्या ट्रस्टशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे मला भेटण्यामध्ये काही अर्थ नाही. कुणीतरी माझ्यापेक्षाही मोठे लोक त्याच्यामध्ये आहेत असंही मला सांगितलं गेलं. आणि त्याच वेळी मी 27 सप्टेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जाहीरपणानं पत्रकारांच्या समोरही मी बोललेलो होतो की हा सराव बनावा आहे, कारण माझ्याकडे कागदपत्र आहेत. एक 230 कोटीला ही जागा विकत घेत असताना याच्यामध्ये हे जे गोखले आहेत, विशाल गोखले, त्यांचे प्रेस नोट माझ्याजवळ आले 16 मेची. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे साठेकत झाल्यानंतर कदाचित साठेकत झालं किती तारखेला रे, 15 तारखेला साठेकत झाल्यानंतर त्याच दिवशी एक प्रेस नोट विशाल गोखलेंनी काढलेली होती. मुरलीधर मोहोळ असं म्हणतात की हे 3000 कोटीचा जावई शोध कुणी लावला, कसा लावला, तर ही प्रेस नोट आहे. आणि हे विशाल गोखले यांनी स्वतः पत्रकारांच्या समोर सांगितलं की ही जागा आम्ही विकसित करतो आणि ही 311 कोटीला आम्ही घेतलेली आहे आणि याच्यामधून 3000 कोटीच्या आसपास रेव्हेन्यू जनरेट करण्याचे पोटेन्शियल या जागेमध्ये आहे. कारण इथं जे फ्लॅट विकले जाणार आहेत त्या फ्लॅटची किंमतच 7 कोटी रुपयापासून चालू होणार आहे आणि त्यामुळं यातून आम्ही 3000 कोटीच्या आसपास रेव्हेन्यू जनरेट करणार आहोत असं मी नाही म्हणत, तर विशाल गोखले म्हणतात. आणि त्या विशाल गोखलेनेच याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून 27 सप्टेंबरला त्या बैठकीमध्ये मी जाहीरपणानं बोललो होतो, मुरलीधर अण्णा तुम्ही जरी याच्यामध्ये भागीदार नसाल
मला माहित आहे त्यांनी राजीनामा का दिला. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लागली आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर जे काही आचारसंहिता आहेत, जे काही कोड ऑफ कंडक्ट आहे त्या पद्धतीनं त्यांना कुठल्याही लाभाच्या पदावर राहता येत नाही आणि त्यामुळं त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. विरक्ती आली आणि यातून बाहेर पडायचं आणि आता असला काही धंदा करायचा नाही यातून नाही त्यांनी राजीनामा दिला. कारण मंत्री पदावर राहायचं असेल तर या कंपनीचं भागीदार राहता येणार नाही. या कायदेशीर तरतुदीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला असला तरी त्यांचा सहभाग याच्यामधून कुठं लपून राहत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी मी जाहीरपणानं म्हटलं होतं की मुरलीधर अण्णा तुमचे पूर्वाश्रमीचे जे काही भागीदार आहेत त्यांचे कान धरा आणि एका समुदायाला दुखावून समुदायातल्या काही भ्रष्ट ट्रस्टींना हाताशी धरून अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे जे विद्यार्थी शिकायला येतात त्यांचं भवितव्य बिघडवू नका, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. 1 जून पासून हॉस्टेल बंद झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे गेल्या 70 वर्षापासून चालू असणारं हे जे हॉस्टेल आहे ते 1 जून पासून बंद झालं. याचं कारण काय? ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी हॉस्टेलच्या भरवशावर ऍडमिशन घेतलं त्यांनी यावर्षी कुठं राहायचं याचा जरा सुद्धा विचार या लोकांनी केला नाही आणि ही जमिनीचा अशा पद्धतीनं विक्री व्यवहार करायला लागले. मी अचानक याच्यामध्ये आलो का? यापूर्वी 8 सप्टेंबर 2025 ला जेव्हा या तक्रारी माझ्याकडे आल्या त्यावेळी धर्मादाय आयुक्त, गोखले कन्स्ट्रक्शन, महाराष्ट्र सरकार, पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे या साऱ्यांना माझ्या वतीनं ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी नोटिसा पाठवलेल्या होत्या की हा सारा व्यवहार गैरव्यवहार आहे, हे सगळं चुकीचं व्हायला लागलेलं आहे आणि एक समाजातला जागरूक नागरिक म्हणून मी या गोष्टीला विरोध करतो. हे करू नये. एवढंच नव्हे तर जैन हॉस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर 9 ऑक्टोबरला त्याची सुनावणी होणार होती. त्याच्या आधी घाई गडबडीनं 8 ऑक्टोबरला हे खरेदी खत झालं. ज्या दिवशी खरेदी खत झालं त्याच दिवशी घाण खत सुद्धा झालं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आमची यंत्रणा एवढी सक्षम झालेली आहे की खरेदी खत झाल्या घाण खत झालं. एक तर प्रॉपर्टीवर नाव लागल्याशिवाय त्याच्यावर ते घाण ठेवता येत नाही, त्याशिवाय त्याच्यावर ते मॉर्गेज करता येत नाही आणि तरी सुद्धा एकाच दिवशी खरेदी खत, एकाच दिवशी घाण खत, हा काय प्रकार आहे? कुणाच्या हरकती घेतल्या का? आणि मग त्याच्यावर कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत या सजासजी होत नाहीत. मी मगाशीच म्हटलं की 13 फेब्रुवारीला जेव्हा ट्रस्टीनी जागा विकायला परवानगी मिळाली त्याच्या बरोबर आठवडा आधी हे कलोती आपल्या पदावर रुजू झाले. आता हे जे कलोते आहेत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. हाही योगायोग समजायचा का? आणि ते रुजू झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत HND बोर्डिंगने जागा विकण्यासाठी प्रस्ताव दिला, हाही योगायोग समजायचा काय? आणि 1.5 महिन्याच्या आत धर्मादाय आयुक्तांनी ती जागा विकायला परवानगी दिली, हाही योगायोग समजायचा का? लगेच 10 ऑक्टोबरला बिरेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातली आहे तिचं हेडक्वार्टर आहे चिकोडी. त्या चिकोडीच्या या हेडक्वार्टर असणाऱ्या या पतसंस्थेनं पुण्याच्या गोखले नावाच्या बिल्डरला अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्ज मंजूर केलं आणि डिस्पर्स केलं, हाही योगायोग समजायचा का? बुलढाणा अर्बन बँकेनं त्याच दिवशी 20 कोटीचं कर्ज दिलं, हाही योगायोग. म्हणजे 50 कोटी कर्ज हे बिरेश्वरचं
20 कोटी कर्ज हे बुलढाणा अर्बनचे चांडक हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये नेहमी उठबस करतात. हाही योगायोग समजायचा का? बिरेश्वर पतसंस्थेचे जे चेअरमन आहेत चिकोडीचे, ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आता भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक विधानसभेतल्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आहेत. हाही योगायोग समजायचा काय? किती योगायोग! अहो, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा एवढे योगायोग येत नाहीत. एवढे योगायोग या सगळ्या घटनांमध्ये आहेत. आणि त्यामुळं मुरलीधर अण्णा मोहोळना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. आमचं आणि त्यांचं काही वैर नाही, वाकडं नाही. ते म्हणतात राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळतात. मुरलीधर अण्णा तुम्ही खरे पैलवान आहात, मान्य करतो. मी काही पैलवान नाही, पण मी कोल्हापूरचा आहे असं म्हटलं. पण तुम्ही खरे पैलवान आहे, पण माझा चितपट कसा चितपट असतो हे तुमचे राजकीय वस्ताद जे आहेत त्यांना विचारा. कसे कसे पट टाकले आणि कसे कसे ते चितपट झाले वेळोवेळी. तेव्हा माझी नुरा कुस्ती असते की कसली कुस्ती असते हे मुरलीधर अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावं आणि ते सांगतील की बाबा ह्याचे डावच समजत नाहीत. तेव्हा अण्णा, मी कुस्ती कसली कसतो या फंदात पडू नका. तुम्ही पुण्याचे लोकसभा सदस्य आहात आणि तुमच्या मतदारसंघामध्ये एक 60-70 वर्षे जुनी असणारं विद्यार्थ्यांचं वसतिगृह जे विद्येच्या माहेरघरामध्ये आहे तयार झालं. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि हे विद्यार्थी शिकत असताना तिथलं जे मंदिर आहे 65 वर्ष जुनं, त्या मंदिरात सकट ती जागा जी विकली जाते, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आणि त्यामुळं एका मोठ्या समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळं, राजकीय वर्चस्ववादातून आणि पैसा कमवायचा या लालचेतून या सगळ्या घटना घडलेल्या आहेत हे स्पष्ट दिसतं. कारण स्वतः गोखले बिल्डर आणि विशेषतः विशाल गोखलेच म्हणतायत की 3000 कोटीचा रेव्हेन्यू याच्यामध्ये जनरेट होणार आहे आणि ते खरेदी करतात फक्त 230 कोटीला. यातून सगळं आलेलं आहे. त्यामुळं हा जावई शोध आम्ही लावलेला नाही किती पैसे जनरेट होत आहेत, तर हा जावई शोध विशाल गोखले यांनीच लावलेला आहे. तेव्हा पूर्वाश्रमीचे आता तुम्ही त्यांचे भागीदार नाहीत असं म्हणताय, तर तुमचे जे पूर्वाश्रमीचे भागीदार आहेत त्यांनाच विचारा बाबा एवढे पैसे जनरेट होतात तर मग मला ह्यातून का बाहेर काढलं? मला माहित नाही तुम्ही बाहेर पडला की नाही, परंतु तेही विचारा. आणि तुमचा हिस्सा घेतलेला नसेल तर त्यात हिश्श्याची सुद्धा मागणी करावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून, आणि शिवाय तुम्ही केंद्रीय सहकार राज्यमंत्री आहात आणि बिरेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मल्टी स्टेट आहे, त्यामुळं ती तुमच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. त्या चेअरमनना तुम्हाला जाब विचारायला पाहिजे. कारण शेवटी क्रेडिट सोसायटी ही ठेवीदारांच्या पैशावर चालते आणि लाखो ठेवीदारांनी विश्वासानं ठेवी ठेवलेल्या असतात. 1-2 दिवसापूर्वी अर्ज, तिथं मंदिर आहे का वाद आहे का काय याची चौकशी न करता लगेच कर्ज मंजूर आणि त्याच्यानंतर लगेच कर्ज वितरण, एवढ्या वेगानं घटना कशा घडतात याची चौकशी सहकार मंत्री या नात्यानं तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला जबाबदारी चुकवता येणार नाही. खरं तर त्या मोर्चा दिवशी मुख्यमंत्र्यांचा निरोप आला की मी याच्यामध्ये हस्तक्षेप करेन आणि तुम्ही प्रकरण ताणू नका, म्हणून आम्ही थोडासा अजूनही संयम बाळगलेला आहे. दिवाळी संपल्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय आयुक्तांना त्यांचा विशेष अधिकार वापरून बोलावून घ्यावं. धर्मादाय आयुक्तांकडे आमच्या हरकती नोंदवल्या आहेत. मी स्वतः त्यांना फोन करून भेटायची इच्छा व्यक्त केली होती. 11 ऑक्टोबरला भेटायची त्यांनी वेळ दिली असताना बरोबर 8 ऑक्टोबरलाच खरेदी पत्र होतं. याचा अर्थ असा होतो की हे सगळं ठरवून चाललेलं आहे. त्यामुळं या अशा पद्धतीनं जर काय या गोष्टी घडणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. हा सगळा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू आणि आमच्या आधीच्या पिढीनं तळहाताच्या फोडाप्रमाणे या ज्या संस्था जपलेल्या आहेत त्या संस्था अशा प्रकारे कोणतरी घशात घालण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही, एवढाच मी इशारा देतो.